तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्पांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक अंतर्गत मंजूर असलेली पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे प्रकल्प समन्वयक. तर यासाठी इथे एक जागा आहे. तर यासाठी तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रातील पदवी लागणार आहे. तर यामध्ये MBBS किंवा BAMS किंवा BHMS व MPS तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला किमान 2 वर्षाचा जर अनुभव असेल कामाचा तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 70,000 रुपये इथं मिळणार आहे दरमहा. त्यानंतरचे पद आहे तालुका समन्वयक. तर यासाठी इथं 3 जागा आहे. यासाठी तुम्हाला MSW इथं लागणार आहे. तसेच MSCIT तुम्हाला इथं लागेल आणि या पदासाठी पण तुम्हाला 2 वर्षाचा जर अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 35,000 रुपये मिळणार आहे दरमहा. त्यानंतर या पदांसाठी जे कामाचे ठिकाण आहे तर ते सुरगाणा व सिन्नर तालुका इथं असणार आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 45 वर्षापर्यंत आहे. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं एकत्रित मानधनाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 6 महिन्यांसाठी असणार आहे. त्यानंतर या भरतीसाठी जो अर्जाचा नमुना आहे तर तो इथं सोबत देण्यात आलेला आहे. त्यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये पदवी, पदविकेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र, तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि पात्र उमेदवारास मुलाखतीची दिनांक व वेळ इथं दूरध्वनी व ईमेलद्वारे इथं कळवण्यात येईल. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 9/12/2024 पर्यंत इथं सादर करायचे आहेत कार्यालयीन वेळेमध्ये. आणि अर्ज करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. मान्य प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सामान्य रुग्णालय आवार त्र्यंबक रोड नाशिक. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते स्वहस्ते किंवा टपालाद्वारे किंवा ईमेलद्वारे इथं सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारी व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.